तर तुम्ही पहिल्या पार्ट 1 मध्ये पुल्याची अवस्था आणि ट्रक कसा जाईल त्याचा शोध तर आम्ही लावू नाही शकलो. आता तो कसा आहे इंजिनियरचा दिमाग राहील तर गोष्ट वेगळी राहील. पण हा पुल्याच्या ओऱ्या कोणता कोणता नजारा आहे तोही पाहून टाकून आता चढून तर पाहून राहिलो का हा पुल्यामध्ये काय आहे असा आणि काहून असा पुल्या भसकलाय. मी मगाशी होतो पुल्याच्या खाल्या आणि हात वेळतो पुल्या जिवारी नवेगाव जो आहे तोवाला पुल्या आहे आणि हा येतना जाते पाणी. आता येतना पाणी तर जाऊन राहिला पण खालीही पाणी येऊन राहिलं ना त्याच्या काय होईल हा तुम्ही पाहून राहिले. हा येतना पाणी जाते बिलकुल. तर थोडा थोडा मी पत्ता लावून टाकलो का पाणी कसा पडते तो पाहतो. तो दिसते तो असा पाणी पडून राहिला खाल्या म्हणून तो रोडावर येऊन राहिला. आणि हे रोडाची पुन्हा दाजदूत दशा होऊन गेली ना हावय मंदिर तुम्ही पाहून राहिला. येथे कसं आहे श्रद्धाळू लोक येत असतील पण रात्रीच्या वेळेस त्या पुल्याजवळ हासी मनमाना होतं ना त्या दलक्याच्या पायी काही लोकांचा जीव जाता जाता वाचलाही म्हणतात. तर कसं आहे ह्या रस्त्यामध्ये भोकही पडल्या आहेत तर तेही बुजवायची गरज आहे. आणि ह्या पुल्याला थोडासा कसं आहे डेव्हलप करावाची गरज आहे आणि ट्रक वगैरे कसा जाईल त्याचाही शोध लावायची गरज आहे. तर माझ्या मनाचा अर्थ असा आहे का पाणी जाऊ शकते ओऱ्यानं तर खाल्यानं गाडी काहून नाही जाऊ शके हा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. तुम्ही पाहून राहिले हे आता काठी जाऊ शकते पाण्यात ना तर मग खाल्याला मोठा ट्रक काहून नाही जाऊ शके आणि गड्डे काहून नाही बुजू शकत. बहुत मोठा फरक आहे बहु मोठा. हा जेही बनला असेल पुल्या आमच्या जमान्यातला तर नो आहे आम्ही तरी पैदा व्हाली उतून. पण माझ्या मनाचा अर्थ आहे का बनल्या पाहिजे लवकर. तर कसं आहे आतावरी तरा पाहिल्या असाल पण इकडेही एन्जॉय करावाली येतात. पुरा येथे बिअरची बाटल दिसून पडली आहे नवेगावचेच असतील. अबे यार येथे बिअरही वाटली असाल पा टर्बोची व टर्बोची आहे ते कानवा यार पाणी में भरून ठेवला असेल. तर मी म्हणता का इकडच्या लवकर लवकर लक्ष देऊन नेत्यानं काम केल्या पाहिजे. कसं आहे आजकालच्या युवा पिढीचा सवाल आहे बिघडून नाही राहिले पाहिले तुम्ही.